कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं, फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल, संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला. आरोपी गाडेला अटक केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 70 तासांनंतर अटक. गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. आरोपीची व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याची पोलिसांची कोर्टाकडे विनंती. आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधी आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न. आरोपीची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व समोर येईल. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, योगेश कदम यांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्याच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. योगेश कदमांना बोलताना लाज वाटली पाहिजे. पुणे अत्याचार प्रकरणावरील कदमांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले. बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा दावा. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी मुंडेंचेच आदेश. वाल्मिकला काही होऊ नये, धनुभाऊंचेच आदेश आहेत, विजय वडेट्टीवारांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1800 पानी आरोपपत्रात वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे. हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल. सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखा करतो, तू रडल्यासारखं कर, असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात. इंदूर आणि बालघाट परिसरात शोध सुरू. कोरटकर प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू. कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवणं बंद करा, अजित पवारांची प्रतिक्रिया. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. एकनाथ शिंदेच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा, ठाकरे गद्दार म्हणतात, जनतेनं मग गद्दारांना निवडून दिलं का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल. अनधिकृत बांधकामांविरोधात सरकार आक्रमक. अनधिकृत बांधकाम तात्काळ शोधून पाडा, राज्यातील सर्व पालिकांना सरकारचे आदेश. वक्फ दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक मांडलं जाण्याची शक्यता. जेपीसीच्या अहवालानुसार विधेयकाचा नवा मसुदा तयार. सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे जवळपास 5 रुपयांनी वीज कमी होईल. बचत झालेल्या पैशातून सामान्यांपासून उद्योगापर्यंत सर्वांना वीज स्वस्तात मिळेल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुण्यात आणखी 4 जीबीएस रुग्णांची नोंद. संशयित रुग्णसंख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर 21 जण व्हेंटिलेटरवर. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. मुंबईमध्ये तापमान वाढीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ. हवेचा AQI 200 वर. अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाच्या बातम्या खोट्या, सूत्रांची माहिती. सुनीता आहुजांना रियालिटी शोमध्ये जाण्याची संधी मिळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पब्लिसिटी स्टंट असल्याची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.